राजगुरुनगर शहरात अनेक बिल्डर्स आहेत, नावाजलेले मोठे मोठे, खिशात लाखो रुपये रोज घेऊन फिरणारे लोक आहेत. मात्र असा उपक्रम मात्र कोणीच राबवत नाही. कदाचित बऱ्याच ठिकाणी असंही आपण म्हणू शकतो, नाव मोठे लक्षण खोटे. हे मात्र आज तांबे साहेबांनी चुकीचं ठरवलं आणि या परिसरात आपल्याला तांबे साहेब दिसतात आहेत. मी आत्ता त्यांच्याशी 10 मिनटं बोललो, चहा घेतला, तेव्हा लक्षात आलं की माझ्या माहितीनुसार राजगुरुनगरमध्ये किंवा आसपासच्या आपल्या ज्या काही वाड्या वस्त्या या परिसरात एकमेव असे बिल्डर असतील ज्यांनी हे करायची तयारी दर्शवली आहे आणि ज्यांना असं खरंच मनोमन वाटतं की आपल्या परिसरातील नागरिक सुदृढ आणि स्वच्छ वातावरणात राहावेत. अस्वच्छ वातावरण त्यांच्या आसपास नको आहे. त्याबद्दल मी त्यांना खरंच मनापासून शुभेच्छा देतो आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. मी तुम्हाला विनंती करतो सर्व नागरिकांना आपण सुद्धा नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्याव्यात. त्या माध्यमातून आम्हाला मोठेपणा नको आहे, पण सगळ्यांना कळकळीची एक विनंती आहे की स्वच्छतेसाठी काळजी घ्या आणि नवीन वर्षासाठी आपल्या शहर आणि आपला परिसर जास्तीत जास्त कसा स्वच्छ राहील याची काळजी घ्या. माझ्या मनापासून सर्व स्थानिकांना नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. फक्त ह्या विषयाची काळजी घ्यावी हीच माझी विनंती. सहजच आत्ता इथून जाताना मला हे आमचे प्रतिकेश सातकर दिसले, राजगुरुनगर नगर परिषदेचे अधिकारी, आणि या आमच्या सगळ्या महिला भगिनी हा रस्ता साफ करताना दिसल्या. गेली अनेक वर्षे आपण राजगुरुनगरचे रहिवासी आहोत, रोज या रस्त्याने येतो जातो. मात्र आज इथं काहीतरी वेगळं होताना दिसलं, हे सगळं साफ होताना दिसलं. हा जो कचरा आहे, हा जो आपण कचरा पाहतोय, कमीत कमी 2 ते 2.5 टन इतका कचरा भरेल इतका मोठा कचरा आहे. हा कचरा आपणच करतो, आपणच आपला परिसर खराब करत असतो आणि याच्याचमुळे आपल्या आसपासचे नागरिक आपण जिथं जिथं कचरा करतो तिथं आजारी पडत असतो. हे मात्र कोणीच लक्षात ठेवत नाही. आपण रोज सकाळी जाता जाता कुठंतरी कोपऱ्यात कचरा टाकतो आणि निघून जातो. प्रतिकेश दिसल्यानंतर मी थांबलो, म्हटलं प्रतिकेश दादा नेमकंच काय चालू आहे. तर त्यांनी मला आशानंद रेसिडेन्सीचे मालक बिल्डर्स तांबे साहेबांची भेट घालून दिली आणि मला धक्का बसला, कारण त्यांनी सांगितलं की हे सगळं यांच्यामार्फत चालू आहे. मग मला कळलं की इथले बसस्थानक परिसरातील मुख्य अधिकाऱ्यांची परवानगी घेतली, इकडच्या राक्षीवाडीच्या लोकांची, काही सरपंचांची किंवा त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांची परवानगी घेतली आणि मग राजगुरुनगर नगर परिषदेच्या या कर्मचाऱ्यांकडून ही साफसफाई चालू आहे. तांबे साहेबांशी बोलल्यानंतर एक मनस्वी आनंद वाटला की एक म्हणजे मी खरं तर आधीपासून ओळखतो त्यांना. साधी राणी उच्च विचार आहेत तुमचे, फार आधीपासून ओळखतो आपण एकमेकांना. हे पाऊल उचलावं असं का मनात आलं? सध्या स्वच्छता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आजार आणि डॉक्टरला खर्च करण्यापेक्षा जर स्वच्छतेसाठी आपण जर थोडा विचार केला आणि मनापासून स्वच्छता करायची ठरवली तर 100% आजारापासून आपण मुक्त होऊ आणि आपलं शहर जास्तीत जास्त स्वच्छ होईल, हे 100%. आणि हीच सगळ्या नागरिकांना अगदी माझी कळकळीची विनंती आहे की बाबांनो, कचरा घरातनं येताना असा टाकू नका, तो कचरापेटीत टाका, तरच आपलं शहर स्वच्छ होईल आणि आपल्याला जाता येता अस्वच्छतेपासून आपण प्रेरित होऊ आणि स्वच्छता ही एक प्रकारचा चांगला उपक्रम आहे. हा सगळ्यांनी मनापासून पाळावा हीच माझी मनापासून. तुम्ही समाजसेवा का करताय? आरोग्यासाठी स्वच्छता हे खूप महत्त्वाचं असतं, पण आजकाल जनसमुदाय हा आरोग्याकडे लक्ष देत नाही आहे, त्यामुळे आजार वाढतात. तर माझ्या मनात अशीच कल्पना आली की थोडी जरी स्वच्छता केली आणि समाजासाठी थोडं काम केलं तर नवीन वर्षासाठी सगळे लोक शुभेच्छा देतील. आणि सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, नागरिकांना आणि येणाऱ्या लोकांना, की भविष्यात कचरा होईल असा कचरा टाकू नका, रस्ते स्वच्छ ठेवा. मुलाबाळांसाठी आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं हे काय कोणाचं वैयक्तिक काहीच नाही याच्यामध्ये, किंवा फक्त स्वच्छता जर असेल तर आपण आरोग्यासाठी आपली स्वतःची काळजी घेऊ, अशातलाच हा प्रकार आहे. म्हणून मला सुचलं, मी ST महामंडळाकडनं परमिशन घेतलं, नंतर नगरपरिषदेच्या मंडळींना यांना सगळ्यांना सांगितलं तुम्ही या स्वच्छता करायला या, आणि ते बिचारे सगळे आले. त्यांचं पण मनापासून आभार आणि धन्यवाद. तारखेपासून हा सगळा परिसर तुम्ही नागरिकांना स्वच्छ म्हणून असं मी स्वच्छतेसाठी खूप काळजी घेतो. हा जो ओढा आहे आनंदनगरमधून आलेला, हा प्रत्येक 2 महिन्यांनी मी स्वतः JCB लावून स्वच्छ करून घेतो. स्वच्छता हे जीवनातलं खरं महत्त्व आहे.
आणि स्वच्छता प्रत्येक नागरिकाने मनापासून आपलं घर, आपला परिसर, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं ही नागरिकांची खरंच एक गरज आहे स्वच्छता ठेवण्याची, आणि ती प्रत्येकाने पाळावी ही सगळ्यांना अगदी नम्रपणे विनंती. तरी समाज आणि नागरिक त्यांच्यामध्ये खरी सुधारणा झाली पाहिजे की त्यांनी स्वतःची जबाबदारी म्हणून कचरा कधीच टाकू नये आणि कचरा कधी न होईल याची काळजी घ्यावी.